माननीय कर्डिले साहेब यांच्या सूचनेनुसार आज इथं दवाखान्यातलं प्युअर ब्लॉक आणि हे शेड त्या कामाच्या दुरुस्तीचं जे काम झालं त्या संदर्भात तक्रारीच्या शहानिशा करण्यासाठी मी आज इथं ढोरजळगाव इथं आलो होतो. तर इथं येऊन सर्व कामाची पूर्ण तपासणी केलेली आहे. प्युअर ब्लॉकची तपासणी केली, शेडची तपासणी केली आणि याचा पुन्हा संबंधित कॉन्ट्रॅक्टरला या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले, गावकऱ्याची बाजू समजून घेण्यात आली आणि या सर्वांचा पूर्ण अहवाल माननीय कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नगर यांना सादर करण्यात येईल. तुम्हाला हे काम कसं वाटलं? तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला तक्रारीच्या अनुसार कामाचा दर्जा जो आहे तो मी माननीय कार्यकारी अभियंत्याला कळण्यास बांधील आहे. बाकी मी असं कुणाला बोलू शकत नाही, स्पष्ट सांगायचं म्हणजे. तर तुम्हाला कार्यकारी अभियंता माझा जर रिपोर्ट कार्यकारी अभियंता उपलब्ध करून देते. मी काय जे लिहिलं आहे पण तुम्हाला नाही द्या, माझी म्हणजे अडचण आहे. समज शासनाचे माझ्यावर बंधनच आहे आणि माझं नाव DP रणखाम, राज्य गुणवत्ता निरीक्षक मुंबई. तर केस त्यांच्यासाठी स्पेशल इथं बघायला आलो. काम पूर्ण आता कामाची पाहणी झाली, मान्य कार्यकारी अभियंत्याला अहवाल जाईल. जे काही मला दिसलं ते जे जसं असेल तुम्ही जसं लक्षात आणून दिलं त्याप्रमाणे आपण त्यांना कळवू. आज माननीय रणखाम साहेब राज्य गुणवत्ता निरीक्षक यांनी मोजे ढोरजळगाव तालुका शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीची कामाची पाहणी केली. तर ग्रामस्थांच्या तक्रारीची शहानिशा केली. त्यामध्ये जे काही दुरुस्त्या सुचवल्या त्याच्यानुसार जसं सूचना येतील त्याच्याप्रमाणे काम करून घेण्यात येईल व याच्याकरता मान्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील काम करण्यात येईल. साहेब, तुम्ही आतापर्यंत कामाची देखरेख बघत होते, मग तुम्हाला या अगोदर वाटलं नाही का असं की हे काम निकृष्ट दर्जाचं होतं किंवा काही होतं असं वाटलं नाही का? सांगितलं होतं ठेकेदाराला, वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. मग सूचना दिल्या होत्या तर त्या सूचनेचं पालन केलं नाही का ठेकेदारनी? नाही केलं. मग तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार का? त्या ठेकेदारावर कारवाई करणार का तुम्ही आता? ठेकेदारावर कारवाई करणार का? अजून बिलच दिलं नाही ना आपण. बिल नाही दिलं पण तुमचं तर लोखंडी इस्टिमेट एक सांगतं आणि प्रत्यक्षात एक वापरलं गेलं. मग आता याच्यावर काय कारवाई करणार ठेकेदारावर? पुढील कारवाई नाही, ज्यांचं जे हे ना सूचना आहे त्यांना त्याच्याप्रमाणे कारवाई करून आपण हे राज्य गुणवत्ता निरीक्षकांना त्यांचा जो अहवाल जाईल जिल्हा परिषदला त्याच्यानुसार जे काही कारवाई करायची. काम चालू असताना पाणी करायचं काम यांचं होतं नाही, भजी खात होती काम पूर्ण होईपर्यंत. मग आज गावकऱ्याला तक्रार का करावं लागली? तुम्ही जर देखरेख करीत होते, 2 इंजिनियर असताना अभियंता असताना, तर गावकऱ्याला का तक्रार करावं लागली तुम्ही या कामाची? मग तुम्ही काय केलं या कामावर येऊन? पाणी केली ना, पाणी केली तर त्याच्या अनुषंगाने काम झालं असं तुम्हाला वाटतं का? नाही ना, बदल झाला ना. काही ठेकेदाराने पाहिजे तसं नाही केलं ना. आता त्यावेळेस तर चालू होतं ना, त्यावेळेस चालू होतं. नंतर त्यांनी काय कमी जास्त साईज वापरली त्यांनी. मान्य करता याच्यात भ्रष्टाचार झालाय, मान्य करता का? अजून बिलच नाही झालं साहेब त्याचं. माझा काही संबंध नाही. आज SKM रणभोर साहेब आले असताना त्यांनी कामाची तपासणी केली आहे व त्यांचा अहवाल आल्यानंतर कामाच्या दर्जाबाबत बोलण्यात येईल. तुम्ही आता जे रस्त्यावर शेड झालेलं आहे, तुमची हद्द काय आहे आणि कसं झालेलं आहे हे शेड? शेड तात्पुरते आहे आणि त्याबाबत कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करण्यात येईल. तात्पुरता आहे तर याला एवढा मोठा निधी उपलब्ध कसा झाला? त्याचं स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर तात्पुरतं आहे असं. म्हणजे तुम्ही रस्त्यावर बांधू शकता का? नाही, त्याबाबत मी कार्यकारी अभियंत्याशी बोलून आपल्याला अवगत करेन. परवानगी